सचिन हाके, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा सांगलीची उपाध्यक्ष आहे। आमची संघटना गेले 15 तारखेपासून 15-16ला 2 दिवस धरणे आंदोलन केलं आझाद मैदानावरती आणि 17ला 1 दिवसीय काम बंद आंदोलन केलं आणि आज 18 पासून आमच्या कुठल्याही मागण्या मान्य न झाल्यामुळे आज आम्ही सर्व परिचर्या संवर्ग पूर्ण महाराष्ट्रातील संपावर बेमुदत संपावर जात आहोत। तर आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत। पहिली मागणी आमची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी आहे, ती कंत्राटी पद्धत बंद करा। शासनाने आता मागच्याच महिन्यात कंत्राटी पद्धत चालू केलेली आहे, जी की आधी बंद केली होती आणि परिचर्या संवर्गाला त्यातून वगळण्यात आलं होतं। तरी आमची सरकारला विनंती आहे की त्यांनी तात्काळ कंत्राटी पद्धत बंद करावी। दुसरी मागणी आहे वेतन त्रुटी। सरकारने वेतन त्रुटीसाठी 2 समिती बसवल्यात, बक्षी समिती आणि फुल्लर समिती। त्या दोन्ही समितीने आम्हाला आमच्या पदरात फक्त पुसलेली पानं टाकली, आम्हाला काही दिलं नाही। त्यामुळे सर्व परिचर्या संवर्गामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। आमची तिसरी आणि जिव्हाळ्याची मागणी आहे पदनिर्मिती। पदनिर्मिती अद्याप झालेली नाहीये आणि झाली ती पण थोड्याफार प्रमाणात झाली आणि पदनिर्मितीच्या अजून जागा तशाच शिल्लक आहेत। तसेच पाठ्यनिर्देशकांची पदनिर्मिती झालेली नाही, परिसेविकांची पदनिर्मिती थोड्या प्रमाणात केलेली आहे, पूर्ण केलेली नाही। आमची पुढची मागणी आहे 80-20 धोरण। शासनाने आता 10 जुलै रोजी एक आर काढलेले आहेत, त्यामध्ये पुरुष संवर्गाला 20% घ्या असं दिलेलं आहे। तर माझं शासनाला हे म्हणणं आहे की कुठल्याही महिला नर्सिंग वर्गाकडून अशी मागणी नव्हती की पुरुष वर्ग कमी करा, तरीही त्यांनी हे धोरण का चालू केलं? 80-20 धोरण कशासाठी पाहिजे? म्हणजे तुम्ही लिंगभेद करत आहात, जसं आमच्या परिचर्या संवर्गामध्ये आम्ही कोणीही करत नाही आणि आमची कोणाचीही अशी मागणी नाहीये। तरी 20-80 धोरण तात्काळ रद्द करण्यात यावं अशी शासनाला विनंती आहे आमची। आणि तसेच आमच्या पुढच्या मागण्या आहेत पाळणा घर, नर्सिंग भत्ते, नर्सेससाठी चेंजिंग रूम मिळाली पाहिजे। अजून महिला वर्ग खूप आहे नर्सिंगमध्ये, तरी आम्हाला सुसज्ज स्थितीत पाळणा घर आणि नर्सिंग रूम मिळाल्या पाहिजेत। जर लवकरात लवकर मान्य केलं नाहीत तर आम्ही सर्व परिचर्या संवर्ग आजपासून बेमुदत संपावर जाणार आहोत। मग जर रुग्णसेवा विस्कळीत झाली तर त्यात शासन जबाबदार राहील, त्यात आम्हाला तुम्ही सहभाग करू नये। आणि त्यामध्येही काही ठिकाणी आमच्या सर्व नर्सिंग परिचर्या वर्ग 100% संपात आहेत, तरी सुद्धा त्यांना पेशंटची काळजी आहे, त्या अतिदक्षतामध्ये जाऊन काम करत आहेत। काल जे रुग्णालयामध्ये एक स्टाफ 3 तास संपात असताना सुद्धा ओटी मध्ये जाऊन त्या वॉश झाल्या। बारामती येथे 100% सर्वजण संपात आहेत, तरी सुद्धा 2 पेशंटला त्यांनी अपघात विभागात नेऊन त्यांची नर्सिंग केअर केली आणि नंतर त्यांना वॉर्डमध्ये जाण्यास मार्गदर्शन केले। अशा बऱ्याच ठिकाणी नर्सिंग केअर संपात असताना सुद्धा आमच्या परिचर्या संवर्ग देत आहेत। तरी माझी शासनाला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर विधिमंडळात आता अधिवेशन चालू आहे, आमच्या राज्य पदाधिकारी यांना मीटिंगसाठी बोलवावे आणि काय तो तोडगा लवकरात लवकर काढावा। अन्यथा जर रुग्णसेवा विस्कळीत झाली तर त्यास पूर्णतः शासन जबाबदार राहणार आहे। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा विजय असो। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा विजय असो। हम सब एक है।